शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य स्रोतांपैकी औज बंधारा हा एक असून सध्या त्यात 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। महापालिकेच्या पत्रानुसार सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून 26 डिसेंबर रोजी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे। 5 जानेवारीला ते पाणी औज बंधाऱ्यात पोहोचेल असे नियोजन करण्यात आले आहे। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा, मकर संक्रांती या सण उत्सवामुळे सोलापूर शहरासाठी पाणी लागणार आहे। सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम देखील अजून पूर्ण झाले नाही। त्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार असून 3 महिने त्या पाईपलाईनचे प्रात्यक्षिक होणार आहे। त्यामुळे औज बंधाऱ्यातील पाणी सोलापूर शहरासाठी महत्त्वाचे असणार आहे। त्यामुळे आता उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असून साधारणतः 15 दिवसात ते त्या ठिकाणी पोहोचेल। या आवर्तनासाठी उजनीतील 6 टीएमसी पाणी संपणार आहे। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा औज बंधाऱ्याने आता तळ गाठले आहे। काही दिवस पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात शिल्लक असून नववर्षात सण उत्सवामुळे पाणी लागणार आहे। सोलापूर उजनी समांतर जलवाहिनी पूर्ण व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत। या पार्श्वभूमीवर 5 जानेवारीला औज बंधाऱ्यात पाणी पोहोचेल। या नियोजनाने उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडावे अशी मागणी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अभियंता व जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली आहे। जिल्ह्यात 5 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असून त्यामध्ये हंगामी व कोरडवाहू ज्वारीचे क्षेत्र 2 लाख हेक्टर पर्यंत आहे। याशिवाय अन्य पिकांचीही लागवड पेरणी झाली आहे। या पिकांना डिसेंबर अखेर किंवा 15 जानेवारी दरम्यान पाण्याची गरज भासणार आहे। तत्पूर्वी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतीच्या पाण्याची आवर्तने निश्चित व्हायला हवी। तरी पण खूपच गरज असेल आणि कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यास जिल्ह्यातील आमदार राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांकडे पाणी सोडण्याची मागणी करू शकतात। त्यांच्या आदेशाने पाणी सोडले जाऊ शकते असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तरी पण 15 जानेवारी दरम्यान शेतीसाठी पाणी सुटेल असेही त्यांनी सांगितले। उजनी धरणाची सद्यस्थिती याप्रमाणे: एकूण पाणीसाठा 118.95 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 55.29 टीएमसी, तर पाण्याची टक्केवारी आहे 103.22%।